सचिन आहेर जोडले गेलेले आहेत। सचिनजी, नारायण राणे यांनी टीका केलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर की या दोन्ही भावांमध्ये आता काही उरलेलंच नाहीये, त्यामुळे ते एकत्र जरी आले तरी भाजपला तसा काही फरक पडत नाहीये। नाही, जे आता सध्या त्यांच्याकडे काही काम नाही टीका करण्याच्या पलीकडे, आणि ते एक वैयक्तिक महत्व त्यांचा निर्माण करण्याचा जो प्रयत्न त्यांचा केवळवाण्यात हवा। परंतु जी मंडळी आज टीका करतायत, कालपर्यंत तर त्यांच्याबरोबर त्यांच्या घरापर्यंत जाऊन ते जेवायला जायचे, त्यांचा पाठिंबा घ्यायचे। अनेक मंत्रिमंडळातली आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटत होते। ह्याचा अर्थ काय? मग त्यावेळी त्यांना त्याचं महत्व कळतो, म्हणजे सत्तेसाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी वापर करायचा, नंतर मग त्याच्याबद्दलची टीका करायची, हे काय त्यांचं आजचं नाही, अगोदरच चाललेलं आहे। मला असं वाटतं की त्यांना जास्त असं या विषयावरती जास्त महत्व देण्याची काही गरज नाही, काळच ठरवेल काय आहे की नाही। सचिनजी, त्यांनी असंही एक वक्तव्य केलेलं आहे की सध्या भाजपची लाट आलेली आहे आणि भाजपच्या लाटेमध्ये सगळेच वाहून देखील जाणार आहेत। नाही, ही लाट असतेच, आणि ज्यावेळी लाट असते तर त्याला परत ती ओसाडती पण आहेत, हेही त्यांनी त्यांच्या राजकारणात पण पाहिलेलं आहे आणि आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। तर मला ते काही कालांतरानंतर तेही चित्र स्पष्ट होईल। पण मला एक जाणवतंय की ही चर्चा झाल्यानंतर किमान लोकांना बोलावं लागतोय, किंबहुना ही दखल घ्यावी लागते, हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। धन्यवाद सचिनजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।